नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ 2026 ची ही इयत्ता 7वीची ऑनलाईन तासिका. यामध्ये मी अनिल शेळके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागलवाडी, तालुका शेवगाव, आपलं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब, आमच्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती राहुल मॅडम, विस्तार अधिकारी गाडेकर साहेब यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मुलांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ज्याद्वारे आपला जास्तीत जास्त अभ्यास होईल किंवा आपला पाया पक्का होण्यासाठी मदत होईल. तर आजची आपण जी तासिका शिकणार आहोत किंवा आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत दशमान परिमाणे किंवा परिमाणे. इयत्ता 7वी परिमाणे हा विषय आहे. यालाच आपण दशमान परिमाणे सुद्धा म्हणतो. सर्वप्रथम मी क्षमा मागतो की काही तांत्रिक अडचणीमुळे आजच्या तासाला उशीर झालेला आहे. तरी आपण आज आणि उद्या 2 दिवसामध्ये परिमाणे हा पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. मुलांनो, परिमाणे याच्यामध्ये आपण 3 गोष्टी अभ्यासणार आहोत. पहिला आहे लांबी, दुसरा आहे वस्तुमान आणि तिसरा आहे धारकता. धारकता म्हणजे द्रव पदार्थ आपण मोजण्यासाठी जे वापरतो ते धारकता. तर लांबी, वस्तुमान, धारकता. इयत्ता 3री पासून आपण ह्या घटकाचा अभ्यास केलेला आहे आणि तो आपल्याला चांगला आत्मसात झालेला आहे. परंतु आपल्याला त्याच्या पुढेही जाऊन याचं एकमेकांमध्ये रूपांतर करायला आज शिकायचंय. आणि ते रूपांतर जर आपल्याला करायचं असेल तर ते रूपांतर कसं करायचं त्याचा एक चार्ट आहे. आपण फक्त तेवढा साधा चार्ट तक्ता आपल्या लक्षात ठेवला की आपण सहज एका परिमाणाचं दुसऱ्या परिमाणामध्ये रूपांतर करू शकतो. सर्वप्रथम आज आपण लांबी हा घटक घेऊ. लांबीमध्ये आपल्याला माहितीये पहा की तुमच्याकडे कंपासमध्ये पट्टी असते. ती पट्टी साधारणतः 15 सेंटीमीटरची असते. त्या पट्टीमध्ये छोटे छोट्या रेषा असतात. 2 बारीक रेषांमधलं अंतर किती असतं? मी तुम्हाला प्रश्न विचारला का तुम्ही स्वतः उत्तर द्यायचं. तुमचं जरी उत्तर मला ऐकू येत नसेल तरी स्वतः देण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी जेव्हा उत्तर देईन तेव्हा तुमचं बरोबर आलं की चुकलं हे तुम्ही तुमचे मूल्यमापन करायचं. तर त्या पट्टीमधलं 2 बारीक रेषांमधलं अंतर असतं मिलीमीटर मध्ये. 2 मोठ्या रेषांमधलं अंतर असतं सेंटीमीटर मध्ये. 15 सेंटीमीटरची पट्टी असते. तुम्ही वडिलांबरोबर कपडे घेण्यासाठी दुकानात गेले असाल. त्या ठिकाणी दुकानदार काय करतो, ते कापड मोजतो. एक अशी साधारणतः एवढी लांब पट्टी असते. आता ती अंदाजे तर तो देत नाही. मग ती पट्टी कितीची असते आहे का तुम्हाला माहिती? तुम्ही कधी विचारलं का त्या दुकानदाराला? तर ती पट्टी असते मीटरची. 1 मीटरची पट्टी असते. तर कापड आपण मीटर मध्ये घेतो. त्याचबरोबर पहा की 2 गावांमधलं अंतर आहे. तुमच्या शेजारचं गाव आहे तर तुम्ही सहज सांगता की आमच्या गावापासून शेजारचं गाव 3 किलोमीटर लांब आहे, 4 किलोमीटर लांब आहे. आमच्या तालुक्यापासून अहमदनगर, अहिल्यानगरचं अंतर 20 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे, 100 किलोमीटर आहे. तर पहा तुम्ही सुरुवातीची जी पट्टी तुम्ही घेतली तिच्यामध्ये तुम्ही मिलीमीटर मध्ये ते अंतर मोजलं. ती पूर्ण पट्टी ती पट्टी असते, आपण ती मोजतो सेंटीमीटर मध्ये. त्याचबरोबर तुम्ही दुकानात गेले तर कापड घेतलं तुम्ही मीटर मध्ये. 2 गावांमधलं अंतर तुम्ही मोजलं किलोमीटर मध्ये. बरोबर? तर हे सगळे लांबी मोजण्याचे एकक आहेत. मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. तुम्हाला हे माहिती आहे. परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने
एका एककाचं दुसऱ्या एककामध्ये रूपांतर करायला शिकायचंय. त्याचा आपल्याला सराव घ्यायचा आहे. तुम्हाला साधं अंतर मोजणं वगैरे हे असे प्रश्न येणार नाही. तुम्हाला एकाचं दुसऱ्यामध्ये रूपांतर करायला शिकायचंय. त्याच्यासाठी मी एक तक्ता तयार केलेला आहे. तो आपण तक्ता घेऊ ह्या ठिकाणी. तर पहा, हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये आपण आज वजनाची, द्रवाची किंवा धारकतेची उद्या पाहू. हा हे पहा, तुम्ही याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. त्या ठिकाणी मुख्य एकक दिलेला आहे मीटर. आपण मुख्य एकक एका ठिकाणी थांबून एकाचं रूपांतर दुसऱ्यात, दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये करायला शिकू. मुख्य एकक आहे मीटर आपलं. त्याच्यापेक्षा लहान आहे डेसिमीटर, त्यापेक्षा लहान सेंटीमीटर, त्यापेक्षा लहान मिलीमीटर. मीटर पेक्षा मोठा आहे डेकामीटर, डेकापेक्षा मोठं हेक्टोमीटर आणि हेक्टोमीटर पेक्षा मोठं एकक आहे आपलं किलोमीटर. तर हे सर्व एकक एकमेकांशी एका समान धाग्याने, धागा कोणता आहे? तो समान धागा आहे दशांश. कमी. ते कसं पहा, आपण सुरुवातीला एक उदाहरण घेऊ. मी 1 मीटर कापड घेतलं, दुकानात गेलो आणि मी 1 मीटर कापड घेतलं शर्टसाठी, बरं का. तर त्यालाच आपण म्हणू शकतो की मी 10 डेसिमीटर कापड घेतलं. हे सुद्धा बरोबर आहे बरं का. मी 1 मीटर कापड घेतलं किंवा मी म्हणू शकतो मी 10 डेसिमीटर कापड घेतलं. त्यालाच मी म्हणू शकतो मी 100 सेंटीमीटर कापड घेतलं. हे सुद्धा बरोबर आहे. त्यालाच मी म्हणू शकतो मी 1000 मिलीमीटर कापड घेतलं. आपण एकाचं रूपांतर फक्त दुसऱ्यामध्ये करत आहोत, दुसरा काहीही फरक नाही. त्याला 1 मीटर कापडालाच मी काय म्हणेल की मी 0.1 डेकामीटर कापड घेतलं. त्यालाच मी म्हणेन मी 0.01 हेक्टोमीटर कापड घेतलं. त्यालाच मी म्हणेन मी 0.001 किलोमीटर कापड घेतलं. आपण शक्यतो असं म्हणत नाही की मला, आपण म्हणू का दुकानदाराला की शेठजी मला 0.001 किलोमीटर कापड द्या? पण तसं म्हटलं तरी चूक होणार नाही. गणिती भाषेत ते बरोबर आहे. आपण व्यावहारिक जीवनामध्ये तसं वापरत नाहीत फक्त, परंतु हे अगदी बरोबर आहे. 1 मीटर कापड म्हणजे 0.001 किलोमीटर कापड. तर हे काय आहे? तुम्ही म्हणाल हे सर असं कसं आकडे लिहित आहेत तुम्ही? तर मी म्हटलं होतं तुम्हाला की हे सगळे दशांशाने एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. आता आपण पाहू बरं का. तुम्ही 1 मीटर हे तुम्हाला परिमाण माहिती आहे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आतापर्यंत चौथीला म्हणा, तिसरीला म्हणा, हे पाठ केलेलं आहे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा पाठ केलेलं आहे की 1000 मीटर म्हणजे किती? 1 किलोमीटर. हे सुद्धा तुम्ही पाठ केलेलं आहे. तर हा तक्ता मी त्यासाठीच तयार केलेला आहे. तुम्हाला हा माहिती असेल, आपण चौथीला सुद्धा सुरुवातीला 5वी स्कॉलरशिप होती तेव्हा हे तिथं सुद्धा होता आपल्याला. तर हा तक्ता आहे किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. हे 7 परिमाण, 7 एकक एक समान धाग्याने गुंफलेले आहेत. आपण ते पाठ करून टाकायचे आणि सहज लक्षात राहतात की किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. तुम्ही आता तुमच्या इथं स्वतः म्हणायचं बरं का, माझ्या मागं म्हणा किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली असं तुम्ही म्हणायचं आणि हे पुन्हा 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 म्हणून आहे ना तुम्ही ते पाठ करून टाकायचं किंवा याच्या उलटही म्हणू शकता तुम्ही.
मिली सेंटी डेसिमीटर डेका हेक्टो किलो. हे असं ह्या चढत्या क्रमाने पाठ करा किंवा उतरत्या क्रमाने पाठ करा. तर किलो हेक्टो डेकामीटर डेसी सेंटी मिली ह्या उतरत्या क्रमाने तुम्ही ते पाठ करा आणि फक्त एवढ्या 7 शब्दांवर आपण कोणत्याही एका राशीचं दुसऱ्या राशीमध्ये रूपांतर सहज करू शकतो. अतिशय सोपं आहे. आपण ते पुढे पाहू. आता इथं काय केलंय एक साधं लक्षात घ्या. त्या एक ने इकडे जाताना एक आपण मूळ ठिकाणी मुख्य एकक म्हणून थांबलो होतो बरं का मीटर पशी. त्या एक कडून डेसी कडे जाताना एकचं रूपांतर किती मध्ये झालं 10. म्हणजे एक ला आपण कितीने गुणलं रे पहा बरं का. मी इथं रंग बदलतो. पहा त्या एक ला आपण 10 ने गुणलं तर किती झाले 10 एक 10. त्या डीसी पासून सेंटी कडे जाताना त्या डेसी ला आपण गुणू पुन्हा 10 ने. 10 10 100. आता ह्या सेंटी कडून मिली कडे जाताना आपण पुन्हा ह्या सेंटीला कितीने गुणायचं 10 ने. म्हणजे 100 10 1000. म्हणजे मीटर पासून उजव्या बाजूला जाताना आपण कितीने गुणत गेलो 10 ने गुणत गेलो. मीटर पासून उजव्या बाजूला जाताना पहा परत एकदा नीट लक्षात घ्या. मीटर पासून उजव्या बाजूला जाताना आपण 10 ने गुणत गेलो. आता मीटर पासून आपण डाव्या बाजूला जाऊ. काय होतंय पाहू बरं की एकचं रूपांतर 0.1 मध्ये झालं. एकचं रूपांतर कशात झालं 0.1 मध्ये झालं रूपांतर. मग एकचं रूपांतर 0.1 मध्ये जर करायचं असेल तर काय करावं लागेल त्या एकला कितीने भागावं लागेल रे 10 ने. पहा बरं का आपण सोडून पाहू 10 ने एकला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला. 1 चे 10 झाले 10 एक 10. म्हणजे किती आलं आपलं उत्तर 0.1. म्हणजे मीटर कडून डेकाकडे जाताना भागिले 10 करावे लागतात. काय करावं लागतं भागिले 10. आता डेका कडून हेक्टो कडे जाऊ आपण. डेका आहे 0.1 आणि त्याला आपण 10 ने भागू. 10 ने भाग जात नाही. मग पॉइंट घेतला हा एक इकडे आला 0.1 होता तर हा 1 झाला. पण तरी 10 ने एकाला भाग जात नाही म्हणून 0 घेतला. 1 च्या नंतर 0 झाला आणि 10 एक 10. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 0.01. आलंय का 0.01. डेका किती होता आपला 0.1. डेकाला 10 ने भागलं तर 0.01 हे आपलं उत्तर आलं. आता ह्या हेक्टोला आपण 10 ने भागू 0.01 ला 10 ने भागल्यानंतर उत्तर येतं आपलं 0.001. ह्या सगळ्या समान राशी आहेत. 0.001 0.01 0.1 1 10 100 सगळ्या त्याचे एकक काय दिले त्याला महत्व आहे. आणि आपल्याला फक्त एका एककाकडून दुसऱ्या एककामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर हा जो तक्ता आहे तो तुम्ही पाठ करायचा आहे लक्षात ठेवायचा आणि तो सोपा आहे. फक्त 7 शब्द आहेत त्याच क्रमाने घ्यायचे. अधेमध्ये दुसरा येऊ द्यायचा नाही आणि ते 7 शब्दांवर आपण सर्व सोडू शकतो. आज आपण फक्त लांबी पाहणार आहोत. आपण काय पाहणार आहोत आज लांबी. आज फक्त आपण लांबी पाहणार आहोत. आपण उद्या जर वस्तुमान पाहिलं किंवा वजनाची परिमाण पाहिलं तरी हाच तक्ता आहे. आणि त्यानंतर द्रव पदार्थ मोजलं दूध किंवा त्यानंतर पाणी हे द्रव पदार्थ जरी मोजायचे असले
तरी किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर तेच आहे. हे सगळीकडे सारखा येतोय पहा, सेंटी सेंटी सेंटी. आपण इथं लांबी मोजली तर मीटर मध्ये, वस्तू मोजली एखादी घन तर ग्रॅम मध्ये, आणि एखादा द्रव पदार्थ मोजला तर लिटर मध्ये. म्हणजे ह्या एकदा चार्ट पाठ केला तर आपल्याला तीनही पदार्थ आपल्याला सहज एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित करता येतील. पुन्हा एकदा पाहू. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली एवढा चार्ट पाठ करायचा आणि आपल्याला एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करता येईल. आता हे झालं आपलं आजचं परिमाण. शिकून झालंय आपलं, काहीही राहिलं नाही. आपल्याला आता फक्त उदाहरणं घ्यायची, उदाहरणांचा सराव घ्यायचा. त्या उदाहरणांच्या सरावामध्ये आपल्याला एका राशीचं दुसऱ्या राशीमध्ये परिमाण एककामध्ये रूपांतर करता येईल, किंवा मोठ्या परिमाणातून लहान परिमाण वजा करता येईल, किंवा बेरीज करता येईल. तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला यामध्ये परीक्षेला राहतील. तर आपण त्याची काही उदाहरणं पाहू आता. पहा, मोठ्या परिमाणाचे लहान परिमाणात रूपांतर करताना 10, 100, 1000 ने गुणावे, आणि लहान परिमाणाचे मोठ्या परिमाणात रूपांतर करावं तेच 10, 100, 1000 ने काय करावं, भागावं. लहानाचं मोठ्यात करताना भागावं आणि मोठ्याचं लहानात करताना गुणावं. हे जरी तुमच्या लक्षात राहिलं नाही तरी सगळ्यात सोपं मी ज्याप्रमाणे सांगितलं, डावी बाजू उजवी बाजू. प्रत्येक गणिताच्या वेळी गणित आलं का लगेच काय करायचं, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली असं लिहून घ्यायचं झटपट. आणि त्यानंतर तुम्हाला जे विचारलं ते त्याचं रूपांतर करायचं. आता मी हे 7 एकक लिहून घेतले. आता मी एक संख्या देतो आणि त्या संख्येचं आपण सगळ्यांमध्ये रूपांतर करू. आता समजा मी दुकानामध्ये गेलो आणि दुकानामधून मी 8 मीटर कापड घेतलं. किती घेतलं, 8 मीटर. इथं आपण मीटरच्या खाली 8 लिहिलं बरं का. ह्या 8चं आपण सर्वांमध्ये उरलेल्या 6 राशींमध्ये रूपांतर करू. पहा, आपण म्हटलेलं आहे उजव्या बाजूला जाताना काय करायचं आहे का लक्षात. मी म्हटलो होतो उजव्या बाजूला जाताना काय करायचंय, गुणायचंय का भागायचंय, लक्षात आणा. उजव्या बाजूला जाताना काय करायचंय, गुणायचंय. आणि डाव्या बाजूला जाताना काय करायचंय रे, भागायचंय. मीटर पासून उजवी बाजू, मीटर पासून डावी बाजू. त्याचप्रमाणे पहा, मोठ्या परिमाणाचं बरोबर का, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. आपण किती कापड घेतलं, 8 मीटर. उजव्या बाजूला जाताना गुणायचंय, डाव्या बाजूला जाताना आपल्याला भागायचंय. 8 मीटरचं डीसी मध्ये रूपांतर करू आपण. एक टप्पा बरं का. एक टप्पा जायचा असला तर 10 ने गुणायचं. 8 ला 10 ने गुणा, 8 10 80 बरोबर. 8 मीटर म्हणजे किती डेसी मीटर, 80 डेसी मीटर. आता एक टप्पा पुढे जाऊ, परत 10 ने गुणा, 10 0 0 10 8 80 80 सेंटीमीटर झाले, 800 सेंटीमीटर झाले. 8 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 800. तुम्हाला माहितीये 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर. आणि सेंटीमीटर पासून मिलीमीटर कडे चला. 800 ला परत 10 ने गुणा, 10 0 0 10 0 0 10 8
80. 8000 मिलीमीटर. 8 मीटर म्हणजे 8000 मिलीमीटर. त्याचबरोबर आता डाव्या बाजूला चला, मीटरचं रूपांतर डेकामध्ये करू. डाव्या बाजूला जाताना भागायचंय आपल्याला. 8 ला 10 ने भागा. 8 ला 10 ने भाग जातो का? नाही. म्हणून पॉइंट घेतला. 8 चे किती झाले? 80 झाले. इथं करतो मी बरं का. 8 होते, 8 ला 10 ने भागायचंय. 8 ला 10 ने भाग जात नाही, म्हणून पॉइंट घेतला. 8 चे झाले 80. 10 एक 10, 10 8 80. 0.8. यालाच आपण 0.8 म्हणतो. 8 मीटर म्हणजे 0.8 डेकामीटर. अजून एक टप्पा पुढे जाऊ. ह्या 0.8 ला 10 ने भागायचं. 0.8 ला कितीने भागायचं? 10 ने. 0.8 ला 10 ने भाग जात नाही, म्हणून पॉइंट घेतला. पॉइंट घेतल्यावर हा 8 डाव्या बाजूला आला. 0.8 चा 8 झाला, तरी भाग जात नाही, म्हणून अजून एक 0 घेतला. 8 चे 80 झाले. 10 8 80. 0.08 हेक्टोमीटर. 8 मीटर म्हणजे 0.08 हेक्टोमीटर. पुढे चला, एक टप्पा पुढे जाऊ. अजून 0.08 ला पुन्हा काय करावं लागेल? 10 ने भागावं लागेल. भाग जात नाही, म्हणून पॉइंट दिला. हा पॉइंट इकडे आला, तरी भाग जात नाही. पॉइंट दिला, हा पॉइंट इथं आला, तरी भाग जात नाही, म्हणून अजून एक 0 दिला. 8 चे 80 झाले. 10 एक 10, 10 8 80. काय आलं उत्तर? 0.008. बरोबर. 0.008 किलोमीटर. 8 मीटर म्हणजे 0.008 किलोमीटर. डावी बाजू उजवी बाजू कळाली. मीटर पासून डाव्या बाजूला जाताना गुणिले 10 आणि मीटर पासून उजव्या बाजूला जाताना गुणिले 10 आणि मीटर पासून डाव्या बाजूला जाताना भागिले 10. तसंच पाहू, मोठ्या परिमाणाचं लहान परिमाणात रूपांतर. म्हणजे 8 हे मोठं परिमाण आहे. मीटर कसं आहे? डेसीपेक्षा, सेंटीपेक्षा, मिलीपेक्षा. पहा, हा मीटर आहे ना, हा डेसीपेक्षा कसा आहे? मोठा. डेसी सेंटीपेक्षा कसा आहे? मोठा. सेंटी मिलीपेक्षा कसा आहे? मोठा. तर मोठ्या परिमाणाचं लहान परिमाणात रूपांतर, मीटरचं डेसी, डेसीचं सेंटी, सेंटीचं मिली करताना काय करायचं? 10 ने, 100 ने, 1000 ने गुणावं. म्हणजे 8 ला 10 ने गुणलं तर डेसी येईल. 8 ला 100 ने गुणलं तर सेंटी येईल. 8 ला 1000 ने गुणलं तर 8000 येईल मिली. त्याचबरोबर लहान परिमाणाचं पहा, लहान परिमाणाचे मोठ्या परिमाणात रूपांतर करताना हे मीटर लहान आहे. मीटर पेक्षा डेका कसा आहे? मोठा. डेकापेक्षा हेक्टो मोठा. हेक्टोपेक्षा किलो मोठा. लहान परिमाणाचं मोठ्या परिमाणात रूपांतर करताना 10 ने भागावे. इथूनच आहे बरं का. त्या 8000 ला 10 ने भागा, सेंटी येईल. 800 ला 10 ने भागा, डेसी येईल. डेसीला 10 ने भागा, मीटर येईल. याला 10 ने भागा, डेका येईल. डेकाला 10 ने भागा, हेक्टो येईल. हेक्टोला 10 ने भागा, किलो येईल. कळालं? किलो हे लक्षात ठेवा एकदा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. एवढे 7 शब्द लक्षात ठेवायचे. आणि दुसरं, मीटर पासून उजव्या बाजूला जाताना 10 ने गुणा, किंवा सगळीकडेच किलोचं हेक्टो करताना सुद्धा 10 ने गुणावंच लागतं. उजव्या बाजूला जाताना गुणणे आणि डाव्या बाजूला जाताना भागणे. किंवा मोठ्याचं लहान करताना गुणायचं आणि लहानाचं मोठं करताना भागायचं. एवढं लक्षात घ्या. हे पक्क लक्षात ठेवा. आणि गुणणे भागणे लक्षात ठेवा. उजव्या बाजूला जाताना गुणणे, डाव्या बाजूला जाताना भागणे. आणि आता आपण याच्यावरचे काही उदाहरणं घेऊ.
पहा आता हे एक उदाहरण पाहू आपण. 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? आपल्याला काय विचारलं रे? मीटर विचारलं. आपल्याला मीटर विचारलंय बरं का. म्हणजे किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करायचं. सगळ्यात सोपं, झटपट, लगेच. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. एक हे 7 अक्षर लिहून घ्या. किती आहे? 5 किलोमीटर. हे पहा 5 किलोमीटरच्या खाली 5 लिहिलं, पण मला काढायचंय काय? मीटर काढायचंय. मीटर पर्यंत फक्त 0 द्या. आता ही ट्रिक आहे बरं का, परंतु ती ट्रिक अगोदर सांगतो. फक्त मीटर पर्यंत 0 द्या. काय आलं रे उत्तर? 5000. 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 5000 मीटर. उत्तर आलेलं आहे आपलं. इतकं सोपं आहे. फक्त 0 देत. कुठपर्यंत? मीटर पर्यंत. मीटर पर्यंत का? कारण आपल्याला मीटर विचारले होते. आणि आता आपण जे पहिल्यांदा शिकलेलो आहे त्या पद्धतीने जाऊ. हे उत्तर बरोबर आहे का नाही आपल्याला पाहायचंय बरं का. काय करा, आपण काय शिकलो होतो? उजव्या बाजूला जाताना गुणायचंय, बरोबर? किती टप्पे आहेत? इथून इथं 1, इथून इथं 2 आणि इथून इथं 3. एकूण किती टप्पे झाले? 3. इथं 10 ने गुणलं, इथं 10 ने, इथं 10 ने. 10 10 100 आणि 100 आहे 1000. किती किलोमीटर होते? 5 किलोमीटर होते. त्याला 1000 ने गुणलं, 1000 5 5000. काय? मीटर. आलं की नाही आपलं उत्तर बरोबर? तर तुम्ही ही आपली पद्धत ही समजून घ्यायची अगोदर, त्याशिवाय हे असं सोडवायचं नाही. आपल्या पद्धतीने सोडून पहा आणि वेळ वाचवायचा असेल तर ही पद्धत. तर ह्या ठिकाणी काय आहे आपलं उत्तर? 5000 मीटर हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला आता पुढं पहा. त्यांनी सांगितलं 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. त्यासाठी अगोदर आहे ना तुम्हाला 1.5 म्हणजे काय ते लक्षात पाहिजे. 1.5 म्हणजे 1.5 ते लक्षात पाहिजे. 1.25, 1.5, 1.25 असे शब्द मुद्दाम प्रश्नामध्ये येऊ शकतात. तर 1.5 म्हणजे 1.5. 1.5 मीटर. 1.5 काय आहे? मीटर. 1.5 मीटर. तर आपण काय करू? घेऊ लिहून किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. बरोबर? तर आपला आहे 1.5 मीटर. बरोबर? 1.5 आहेत ना आपल्याला. आता 1.5 कसे लिहायचे पहा, लक्षात घ्या बरं का. अगोदर इकडं सोडून घेऊ आपण. 1.5 मीटर मधून डेसी कडे जाताना 10 ने गुणलं, डेसी कडून सेंटी कडे जाताना 10. सेंटी पाशीच थांबायचंय कारण आपल्याला सेंटीमीटर काढायचे. त्याच्या पुढे जायचं नाही. 10 आहे 100. 1.5 ला कितीने गुणायचं? 100 ने. 100 5 500. हाचे आले 50. 100 1 100. 100 100 आणि हे 50 150. आणि दशांश चिन्ह एक घर सोडून 150 काय झाले? मीटर. 150 मीटर. तर हे 1.5 आहेत ना, हे 1.5 तुम्ही असे लिहून घेऊ शकता. पहा बरं का, मीटरच्या घरात. आणि काय काढायचंय? सेंटी पर्यंत काढायचं. इथे एक 0 द्या, इथे एक 0. तू म्हणा 1.500 आलं, बरोबर? हे 1.500 आलं. पण हे दशांश चिन्ह आहे ना, ते काढायचं आपल्याला. दशांश चिन्ह काढायचं, 0 करायचं. पद्धत कोणती? 1.5 लिहायचा आणि सेंटी पर्यंत 0 लिहायचा. किती मीटर आलं? बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने करा किंवा आपलं ह्या पद्धतीने करा.
605 ग्रॅम 25 डेसिग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? पहा काय प्रश्न आहे. ग्रॅम विचार सांगितलंय, डेसिग्रॅम सांगितलं आणि किलोग्रॅम विचारलं. पहा आता आपण आपलं लिहून घेऊ अगोदर बरं का. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. 605 ग्रॅम आहेत आपले बरं का. अरे हा प्रश्न आपण उद्या घेऊ, कारण हे ग्रॅम मध्ये काही फरक काही नाहीये. मीटर आणि ग्रॅम सारखंच आहे, परंतु यापेक्षा काय करू आपण, आजचे आपले मीटरचे प्रश्न घेऊ. एक वेगळा प्रश्न देतो मी तुम्हाला. 17 मीटर बरोबर किती? हा प्रश्न आहे. मिलीमीटर. 17 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? पहा मीटर 17 मिलीमीटर. 1 2 3 किती आले उत्तर? 17,000 मिलीमीटर. 17 मीटर 17,000 मिलीमीटर. आलं लक्षात? परत सोडू. मीटर मधून डीसी कडे जाताना किती निघून यायचं? 10 ने. डीसी कडून सेंटी परत 10, सेंटी कडून मिलीमीटर परत 10, 10 10 100, 100 10 1000. किती निघून यायचंय? एकूण किती निघून यायचं आपल्याला? 1000 ने. म्हणून कशाला? 17ला 17 0 0 17 0 0 17 0 0 17 1 17 काय आले? मिलीमीटर. 17 मीटर म्हणजे 17,000. असं सोडू शकता, असं सोडू शकता. डायरेक्ट एक घर 10, 100, 1,000. 3 घर 1000. 17ला 1000 मधून 17,000. आता आपण काय करू? ह्या गणिताचा अजून दुसऱ्या गणितात की 17 मीटर बरोबर किती किलोमीटर? 17 मीटरचं आपण मिलीमीटर मध्ये रूपांतर केलं, 17 मीटरचं आपण किलोमीटर मध्ये रूपांतर. सोपं आहे. उजव्या बाजूला जाताना आपण गुणलं होतं, डाव्या बाजूला जाताना आपण भागू. भागिले 10, इथून परत भागिले 10, इथून परत भागिले 10. 10 10 100, 100 10 1000. 17ला आपण कितीने भागायचं? 1000 ने. भागू बरं आपण. 17 भागिले 1000. येतंय का लक्षात? 1000 कसे आले? आपण सुरुवातीला शिकलेलो आहोत. डाव्या बाजूला जाताना प्रत्येक टप्प्यावर 10 ने भागायचं. मीटर पासून डेसी कडे येताना 10 ने भागलं, डेसी कडून हेक्टो कडे 10 ने परत 10 10 100 आणि हेक्टो कडून किलो कडे येताना पुन्हा 10 ने. 100 10 1000. किंवा असं पहा 10 100 1000. मीटर कडून डायरेक्ट किलोमीटर कडे येताना 1000 ने भागायचं. असं लक्षात ठेवा. किंवा प्रत्येक टप्पा 10चा असं लक्षात ठेवा. तुम्हाला जसं सोपं वाटेल. 17ला आपल्याला कितीने भागायचंय? 1000 ने भागायचंय. आता 17ला 1000 ने भाग जात नाही. मग आपण काय करू? तुम्ही शिकलेले दशमान परिमाण 10 ने भागणं किंवा 10 ने गुणणं. 1 0 गेला म्हणजे 10 ने भागलं तर दशांश चिन्ह. दशांश चिन्ह आपण लिहित नाही. हा 17 कसा असतो रे? असा 17.0 असा असतो.
एक शून्य गेला, हे दशांश नाही आलं. दुसरा शून्य गेला, हे दशांश नाही आलं. तिसरा शून्य गेला, इकडे येऊ द्यायचं आणि शून्य द्यायचं. काय झाला हा? 0.017. 0.017 काय? किलोमीटर. 17 मीटर म्हणजे 0.017 किलोमीटर. हे आपलं किलोमीटर मध्ये रूपांतर आहे. मीटरचं आपण रूपांतर किलोमीटर मध्ये. अजून एक गणित घेऊ आपण. एक वजाबाकीचं गणित. गणित आहे 470 डेसिमीटर वजा 0.47 हेक्टोमीटर. हेक्टोमीटर पहा गणित छान आहे बरं का. 470 डेसिमीटर वजा 0.47 हेक्टोमीटर. आपण 470 वजा 0.47 असं करू शकत, कारण हे माप दिलंय डेसी मध्ये, हे माप दिलं हेक्टो मध्ये. तर आपण त्याचं दोघांचं कोणातरी एकामध्ये रूपांतर करावं लागतं. एक तर डेसीचं हेक्टो करा किंवा हेक्टोचं डेसी करा, तरच त्यांची आपल्याला वजाबाकी करता येईल. ज्या आपलं नेहमीचं लिहून किलो, हेक्टो, एका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. 470 काय आहे? डेसिमीटर. 470 डेसिमीटर म्हणजे आणि 0.47 हेक्टोमीटर. 0.47. आता आपण याचं मीटर मध्ये रूपांतर करू दोघांचं, तसंही चालतं. डेसीचं मीटर मध्ये घ्यायचं आणि हेक्टोचं सुद्धा मीटर मध्ये. असं दोन्ही पद्धतीने आपण हे करू शकतो. आता इकडे जाताना आपल्याला मीटर मध्ये करू याचं रूपांतर. इथून इथं जाताना गुणिले 10, इथं जाताना दोन इकडे झाले 100. 0.47 आपण 100 ने गुणू. एक शून्य गेला, 0.10 आला. एक शून्य गेला, 0.10. हे आलं 47 मीटर आलं. 47 आलं. 0.47 हेक्टोमीटर हे 47 मीटर. आता डेसीचं रूपांतर मीटर मध्ये करू. इकडे जाताना त्याला काय करायचं आपल्याला? डाव्या बाजूला जाताना बघा, उजव्या बाजूला जाताना गुणलं, डाव्या बाजूला जाताना भागायचंय. 470 ला आपण 10 ने भागू. 10 × 40, 7 उरले, 40 पुन्हा काय आलं? 47. काय? मीटर. डेसीचं मीटर मध्ये करताना पुन्हा काय झालं? 47 काय येते? मीटर. आता ते डेसी राहिले का? आता ते झाले मीटर. तर पहा, हे मीटर आले, हे मीटर आले, दोघं मीटर आले. 470 डेसिमीटर म्हणजे 47 मीटर आणि 0.47 हेक्टोमीटर म्हणजे सुद्धा 47 मीटर. बघायची काय करायची आपल्याला? वजाबाकी. 47 म्हणून 47 गेले 0. पर्याय येईल 0. तुम्हाला असं वाटेल की 0 कसं काय येणारच नाही, तर तसं होणार. त्याचं उत्तर काय आलं? 0. तर आज आपण पहा
रूपांतर पाहिलं. हे आजचा तास फार महत्वाचा होता. हा चार्ट तुम्ही पाठ करायचा आहे. हा चार्ट काय करायचा? पाठ. किलो हेक्टो डेसिमीटर डेसी किलो हेक्टो डेकामीटर डेसी सेंटीमिली. 7 गोष्टी तुम्ही उतरत्या क्रमाने पाठ करा किंवा चढत्या क्रमाने मिली सेंटी डेसिमीटर एका हेक्टो किलोमीटर असं पाठ करा. त्या 7 गोष्टी पाठ करा आणि याच्यावरच आपण उद्या वस्तुमान काय शिकणार आहोत. त्याच्यावर वस्तुमान आणि धारकता. धारकता म्हणजे मीटर. उद्या वस्तुमान आणि धारकतेची उदाहरणं पहा. उद्या तुम्हाला एवढं समजावून सांगण्याची गरज लागणार नाही. आपण फक्त उद्या काय करणार आहोत की त्याची उदाहरणं सोडणार. जसं मीटर आहे तसंच वस्तुमान आहे आणि तसंच धारकता आहे. ग्रॅम मीटर काही फरक. तर आज आपण परिमाण हा नवीन चॅप्टर सुरू केला. त्यामध्ये आपण मीटर लांबी मोजण्याचं एकक पाहिलं. त्यामध्ये आपण सुरुवातीला चार्ट पाहिला. किलो हेक्टो डेकामीटर डेसी सेंटी मिलीमीटर. त्यानंतर त्यावरती काही उदाहरणं पाहिली. तर तुम्ही आज झोपताना काय करायचं, एक असं गाणं म्हटल्यासारखंच ते पाठ करून टाकायचं. किलो हेक्टो डेकामीटर डेसी सेंटी मिलीमीटर. उद्या हे पाठ झालं तर उद्या आपण त्याच्यावरच वस्तुमानाचे आणि धारकतेचे उदाहरणं देणार. तर त्याचं ओपन केलेली आहे. समजलं सर. समजलं सर. तुम्ही खूप भारी शिकवलं. गुड नाईट. समजलं सर समजलं. गुड नाईट. तुम्ही खूप भारी छान. धन्यवाद. आता आहे ना पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी मला